केलेलं आहे आपण, तिथूनच हे त्याला लिकेज म्हणतो आपण, पाण्याची गळती म्हणतो आपण. पाझर असणं वेगळं, पाझर असणं म्हणजे भूगर्भाचा जो म्हणजे पाझराचा जो स्तर आहे म्हणजे खडकाच्या लेवलचा तिथपर्यंत पाणी जाऊन तिथून जायला पाहिजे विहिरीमध्ये. तसं न होतं नाल्यातूनच ते वाहत होतं अतिवेगानं, आणि म्हणून ते पाणी ह्यांना रब्बीपर्यंत पूर्ण कमी पडायचं. म्हणून आपण काय केलं, आता मूळ धरणाला आपण काही करू शकत नाही, पण पाण्याकडची जी बाजू आहे त्या बाजूने आपण एक खोल चर खोदला, जे हार्ड रॉकपर्यंत आपण खाली नेला होता. साधारणपणे 3-3.5 मीटरपेक्षा जास्त डेप्थ त्याची केलेली होती. आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक, जे जाड प्लास्टिक असतं शेततळ्यासाठी उपयोगात आणतात 450-500 मायक्रॉनचं, त्याची आपण पूर्ण पाण्याची जेवढी त्याची बाउंड्री आहे त्या हद्दीपर्यंत ती प्लास्टिकची भिंत घातली अशी पूर्ण त्याच्यामध्ये. आणि त्याच्या वरच्या बाजूला चांगली काळी माती जी तलावातच होती ती काळी माती भरून ते पॅक केलं आपण. त्याच्यानं होईल काय, मूळ जो धरणातला पाय आहे त्याला आपण आता काय करू शकत नाही, म्हणून आपण तो एक रेमेडीज त्याला उपचार केला आहे. 100% त्याच्यानं लिकेज प्रूफ होईल असं आपण पण म्हणत नाही तसं, पण 80% तरी त्याला परिणाम होऊ शकतो त्याचा. तो एक प्राधान्य उपाय केला आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की गाळानं तलाव भरल्या जातात, त्याच्यामुळे त्याची साठवण क्षमता कमी होते. म्हणून आपण गाळ काढण्याचं पण जेवढ्या लोकांना लागत होतं शेतकऱ्यांना शेतीमध्ये, त्यांच्या ज्या पडीक जमिनी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये हलक्या क्वालिटीच्या आहेत तिथं टाकायची आवश्यकता होती, तेवढा गाळ पण ह्याच्यातला आपण काढून तिकडे शिफ्ट केलेलं आहे. हे दोनच ॲक्टिव्हिटी आपण इथं केल्या. तर त्या केलेल्या कामामुळं काय होणार आहे, तर रब्बीला जे त्यांना पाणी शेवटच्या पाणीपाळीला कमी पडतं, 4 ते 5 पाणीपाळी दिल्यानंतरच गहू त्यांचा निघतो, किंवा आता ह्या भागामध्ये मोसंबीचं पीक जास्त होतं, तर मग ते रब्बीच्या पिकाला जे शेवटचं एक पाणी कमी पडतं त्याच्यामुळे त्यांचं एक साधारणपणे 25 ते 30% उत्पन्न कमी होतं. म्हणजे जेव्हा दाणा भरण्याची वेळ असते ते मजबूत झाल्यानंतरच वजन वाढतं त्याचं, तर तेव्हाच एक पाणी कमी पडल्यामुळं त्यांचं नुकसान जे होतं आपल्या उपचारामुळं नक्की त्यांच्या त्या शेवटच्या पाणीपाळीमध्ये फायदा होईल, एवढं तर आपण त्यांना सगळ्यांना विश्वास देतो. आणि ते अनुभव आपले आहेत गेल्या आता जे आपण 7-8 वर्षापासून काम करतो, तर एवढं आपण ह्याच ठिकाणी केले. ह्याच्या व्यतिरिक्त आपण नवीन माती बंधारे पण काही केले, काही जुन्या माती बंधारे, ह्याच्याविषयी जे छोटे धरण असतं त्याला माती बंधारे म्हणतो आपण, तर त्याच्यातला गाळ काढण्याचं पण काम आपण केलेलं आहे. ते पण एक वरती आपण प्राथमिक स्वरूपात एक बघू ते झालं इथलं स्थानिक. तुम्ही सांगा, तुम्ही स्थानिक शेतकरी